सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे कोऱ्हाळे तालुका बारामती जिल्हा पुणे विनीत समस्त ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळ तसेच युवक मंडळ कोऱ्हाळे. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. चरणसंताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका मस्तक हे पायावरी या वारेकरी संताची जेनी पंढरी सारिखाची आपोला धामणगाव केला. वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडीला जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला त्या श्री संत सद्गुरु मानकोजी चरणी साष्टांग मी घातिला. विठाला सुखा अंतपार नाही लेका बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरिता म्हणजे निरूपणाकरिता प्राप्त असणारा भंग महान भगवत भक्त जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध महत्त्वाचा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या येण्याने गोकुळामध्ये प्राप्त झालेल्या सुखाचं वर्णन करणारा गोड असा चारचरणाचा भंग आहे. विठाला असणारे हे कोऱ्हाळे नगरी बंद ठेवते आणि या पवित्र भूमीमध्ये भगवान श्री सिद्धेश्वराच्या अधिष्ठानापुढे सुरू असणारा हा परंपरेने उत्सव आणि त्या उत्सवामध्ये आज या उत्सवाची सांगता काल्याच्या कीर्तनाने होते आहे. अनेक नामवंत कीर्तनकार या भूमीमध्ये आत्तापर्यंत येऊन गेले. प्रत्येकाने कीर्तनाची सेवा भगवत चरणी समर्पित केली. आज या 7 दिवसाच्या उत्साहाचा आज काल्याच्या रूपाने आज सांगता समारंभ होतो आहे. तदनिमित्ताने माझ्याकडं परमभाग्याने प्राप्त झालेली ही कीर्तनाची सेवा. मला यायला थोडासा उशीर झाला त्याबद्दल अगदी आरंभाला दिलगिरी व्यक्त करतो. का उशीर झाला ही कारणं सांगून पुन्हा उशीर करत नाही बोलण्यात. त्यामुळे माझ्या मूळ विषयाकडे मी लगेच प्रवृत्त होतो. प्रवास करणाऱ्या माणसाच्या जीवनामध्ये प्रवासामध्ये अनेक अडचणी येत असतात. त्यामुळे काही अशा अडचणी येत गेल्या त्यामुळे यायला थोडासा उशीर झाला. पण असो, अनेक वर्षापासून इथं यावं अशी अंतःकरणामध्ये इच्छा. मागे एकदा तारीखही दिली होती परंतु माझ्याकडून अनवधानाने ते राहून गेलं. परंतु गेल्या वर्षी माझे वडील गुरुवर्य दादा इथं आले होते. दादांची कीर्तनाची सेवा झाली होती आणि गेल्या वर्षीपासून या वर्षीचा काला होईपर्यंत ते कोराळ्याचंच नाव घेतात. का घेतात माहीत नाही, परंतु त्यांना एक आनंद या गावचा वाटत होता. मला अनेकदा ते बोलून गेले की अत्यंत सुंदर अशा पद्धतीचं नियोजन असतं. परंतु त्याहीपेक्षा एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की इथं फार मोठं अधिष्ठान आहे. भगवान श्री सिद्धेश्वराचं अधिष्ठान आहे आणि त्या अधिष्ठानापुढे हे अनुष्ठान चालू आहे. थोडं तत्त्वज्ञानातली एक प्रक्रिया सांगून जातो. अधिष्ठानापुढे अनुष्ठान असावं, त्या अनुष्ठानामध्ये अनुसंधान असावं, त्या अनुसंधानामध्ये अनुराग असावा, मग अनुभवाची निर्मिती होत असते. विठाला लागणारं जे अधिष्ठान आहे ते अधिष्ठान इथं आपल्याकडे उपस्थित आहे आणि त्या अधिष्ठानापुढे 7 दिवस झालं हे अनुष्ठान आपलं सुरू आहे. त्या अनुष्ठानाची सांगता आज काल्याच्या कीर्तनाने होते आहे. काल्याच्या कीर्तनामध्ये काही नियम सांगितले जातात. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्राच्या संबंधाने चिंतन करावं असा एक काल्याच्या कीर्तनकाराला दंडक दिला जातो. त्या दृष्टीने या अभंगाचा विचार आपल्याला करायचा आहे. या अभंगामध्ये सगळी जरी पदं माझ्या अल्पवेळेमध्ये जरी सोडविता आली नसली तरी परंतु या अभंगातलं एक पद मात्र मला महत्त्वाचं आपल्या समोर विस्ताराच्या दृष्टीने घ्यायचं आहे आणि ते म्हणजे सुखा. हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेका, इथला जो सुख शब्द आहे ना, या सुख शब्दाच्या संबंधाने थोडंसं तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने चिंतन करून मग मी कृष्णचरित्राकडे येतो. मुळात सुख हा जो शब्द दिला जातो मराठी भाषेमध्ये काही शब्द असे गमतीचे आहेत की त्या शब्दाचा अर्थ जीवनामध्ये उतरण्याकरित्या त्या शब्दाच्या विरुद्ध अर्थी असलेल्या शब्दाचा अर्थ अगोदर आपल्या लक्षात यावा लागतो. त्याच्याशिवाय त्या शब्दाचा अर्थ आपल्याला लक्षात येणार नाही. मी आपल्याला उदाहरणं देतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. अहो, आत्ता दिवस आहे हे म्हणण्याकरिता रात्र म्हणजे काय ही कळाली पाहिजे. त्याच्याशिवाय दिवस म्हणण्याला महत्त्व येत नाही. म्हणजे दिवस दिवस या शब्दाचा अर्थ कळायचा असेल तर रात्र कशाला म्हणतात हे लक्षात आलं पाहिजे. थोडक्यात बोलायचं झालं तर दिवसाला महत्त्व कधी रात्र असेल तर. जरा हाच विचार आणखीन वेगळ्या पद्धतीने सांगतो. मी श्रीमंत असं जर एखादा मनुष्य म्हणायला लागला, श्रीमंत श्रीमंत या शब्दाला महत्त्व तरी कधी. जरी कोणी गरीब असेल तर, कोणी गरीबच नसेल तर श्रीमंत म्हणण्याला काही महत्त्व आहे का? आता ऐका, दिवस म्हणण्याला महत्त्व कशाने? रात्र असेल तर. श्रीमंत म्हणण्याला महत्त्व कशाने? गरीब असेल तर. सुख म्हणण्याला महत्त्व कशाने?
दुःख असेल तर जाऊ द्या, अगदी सोपं बोलतो. खरं बोलण्याला महत्त्व कशाने? हा म्हणून बोलायचं, नाही तर आपली इच्छा नाही आहे, आपली इच्छा नसते, परंतु खऱ्याला किंमत राहणार नाही म्हणून खोटं बोलायला लागलो आपण. खरं शब्द विचार करायचा असेल तर खोट्याचा विचार करावाच लागतो. दिवस शब्दाचा विचार करायचा असेल तर रात्रीचा विचार करावाच लागतो. सुख शब्दाचा विचार करायचा असेल तर दुःखाचा विचार करावाच लागतो. याचाच अर्थ असा आहे, मराठी भाषेमध्ये एकमेकाच्या विरुद्धार्थी असलेले शब्द पण एकमेकाच्या अपेक्षेने निर्माण झालेले आहेत. विठ्ठल आणि दुःख. मला आणखीन थोडंसं पुढं बोलायचं आहे की या दोन शब्दामध्ये आपलं जीवन भरलेलं आहे. या दोन शब्दाचा विचार आपल्या जीवनामध्ये सातत्याने येत असलेला आपल्याला दिसून येतो. काय आहे नेमकं सुख तरी आणि काय आहे नेमकं दुःख तरी? नेमकं सुख या शब्दाचा अर्थ तरी काय करावा आणि दुःख या शब्दाचा अर्थ तरी काय करावा हे कळायचं असेल तर मी सुखाची एक तत्वज्ञानाने केलेली व्याख्या सांगतो आणि मग आपण व्यवहारामध्ये काय व्याख्या करतो तेही सांगून पुढे जातो. मी माझ्या पदरचं बोलत नाही, ज्ञानेश्वरीतली एक ओवी आपल्या ऐकण्यातली देऊन पुढे जातो. ज्ञानोबा इतकं गोड बोलतात, किंबहुना सोये जीव आत्मयाची लागे आणि तेथे जे होये तया नाम सुख. ज्ञानोबारायांनी आम्हाला सुखाची व्याख्या सांगून टाकली. किंबहुना सोये जीव आत्मयाची लागे, जीव ब्रह्म ऐक्य होणं यालाच सुख म्हणा, अन्य दुसरं कशालाही सुख म्हणता येत नाही, असं ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं चिंतन आहे. आम्ही प्रपंचामध्ये काही गोष्टीला सुख म्हणतो ना, नाही असं नाही. आम्हालाही काही गोष्टी सुखाच्या जाणवतात, आम्हालाही एखादी गोष्ट मिळाली की सुख झाल्यासारखं वाटतं. मग याला सुख म्हणता येणार नाही का? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ठीक आहे, त्यालाही सुख असं नाव देऊ, पण त्या सुखाचं नाव देताना ज्ञानोबाराय बोलतात त्याला विषय सुख असं नाव द्यावं लागेल. मग कोणीतरी म्हटलं ठीक आहे ना, तुम्ही सांगत असलेलं ब्रह्मसुख काय आणि आम्हाला प्राप्त होत असलेलं विषय सुख काय? आहेच ना सुख. ज्ञानोबाराय बोलतात असं होत नाही. मी सांगत असलेलं ब्रह्मसुख आणि तुम्हाला वाटत असलेलं विषय सुख याच्यामध्ये फार फरक आहे. काय फरक आहे? ज्ञानोबाराय सांगतात तुम्हाला वाटत असलेलं जे विषय सुख आहे त्याला फक्त नाव सुख आहे, खरं बघायला गेलं तर ते एक पद्धतीचं दुःखच आहे. ज्ञानोबारांची एक ओवी तुमच्या ऐकण्यात देतो. मनोनी विषय भोगी जे सुख ते साध्यंतची जाण दुःख, परी काय की जे मूर्ख न सेविता न सरे. ज्ञानोबाराय बोलतात किंब मनोनी विषय भोगी जे सुख ते साध्यंतची जाण दुःख, आतापासून इथपर्यंत केवळ आणि केवळ ते दुःखच आहे. नाही कळालं? ज्ञानेश्वर महाराजांचा एक दुसरा एक प्रमाण देऊन जातो दृष्टांतातलं. विषयाचे समसुख, बेगडाची बाहुली आणि अभराची सावली जाईल रया. अभराची सावली जाईल रया, बेगडाची बाहुली असं विषयाचे समसुख. विठ्ठल त्यामुळे सुख आणि दुःख, सामान्य माणसाने ज्या सुख दुःखाच्या व्याख्या केल्या त्या सुख दुःखाचा विचार आणि ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांना अभिप्रेत असलेलं सुख या सुख दुःखाच्या पलीकडे असलेलं सुख आहे. मी आपल्याला पटवून उदाहरणं देऊन पुढे जातो. सामान्य माणूस जो सुख दुःख हा शब्द वापरतो का नाही, मानसशास्त्रातलं एक वाक्य सांगतो. मानसशास्त्राने असं आपल्याला सांगितलेलं आहे, वस्तू वस्तूच आहे, ती वस्तू अनुकूल झाली की सुख आहे आणि तीच वस्तू प्रतिकूल झाली की दुःख आहे. म्हटलं का? पहा, एकच वस्तू अनुकूल झाली की सुख आहे आणि तीच वस्तू प्रतिकूल झाली की दुःख आहे. वस्तू वस्तू म्हणून स्वीकारली की सुख दुःख नाही, पण ती वस्तू अनुकूल किंवा प्रतिकूल म्हणून स्वीकारली की सुख दुःखाचा जन्म आहे. मी आपल्या ऐकण्यातलं उदाहरण देतो म्हणजे कळेल, किंवा समोरचं उदाहरण देतो. माझा मुद्दा एवढाच चाललाय, वस्तू अनुकूल झाली की सुख आहे आणि तीच वस्तू प्रतिकूल झाली की दुःख आहे. आता हा माईक आहे, मी याच्यावर बोलतोय, तुम्ही सगळेजण ऐकताय. हा माईक आहे आणि हा माईक याच्यातला आवाज सगळ्यांना व्यवस्थित ऐकू चालला, याच्यातला व्यवस्थित पद्धतीने मलाही प्रतिध्वनी येऊ लागला की मग मला मात्र अनुकूल झालं की मी म्हणतो की वा छान माईक आहे, मला या माईकपासून सुख होतं. या माईकचा आवाज कमी झाला आणि ऐकू येईना गेला की मग मात्र मला याच माईकपासून प्रतिकूलता झाली आणि दुःख वाटायला लागलं. म्हणजे हा माईक म्हणून स्वीकारला की सुख दुःख नाही, पण हा माईक माझा आहे असं म्हणून स्वीकारला, सुख दुःखाचा जन्म आहे. नीट ऐका आणखीन एकदा, माईक माईक म्हणून स्वीकारला की सुख दुःख नाही, पण हा माईक माझा आहे असं म्हणून स्वीकारलं की सुख दुःखाचा जन्म येतो. मी उदाहरणं देतो म्हणजे कळेल. बऱ्याच ठिकाणी आपण गेल्यानंतर काही कीर्तनकार असतील किंवा गायक असतील, वादक असतील, त्या स्पीकरवाल्याला सांगत असतात, माझ्या माईकला आवाज दे, माझ्या माईकला आवाज दे. मला कधी कधी या वाक्याचं आश्चर्य वाटतं. माझ्या माईकला आवाज दे, माझ्या माईकला आवाज दे. तो स्पीकरवाला विचार करत असेल माईक माझा आणि हे का माझा म्हणायला लागलेत.
मी 5,000 रुपये खर्च करून आणले आणि उगीच हे माझ्या माईकला दे आवाज दे, माझ्या माईकला आवाज दे. आम्ही काही ठिकाणी आता ही सगळी परंपरेतली मंडळी आहेत, पूजनीय मंडळी आहेत. मी अनेकदा या मंडळींना भेटलेलो आहे, त्यामुळे या मंडळींचा मला अनुभव आहे. पण काही ठिकाणी नवख्या ठिकाणी गेल्यानंतर फार गंमत होते. एकदा मी नाशिक जिल्ह्यामध्ये कीर्तनाला गेलो, मी उभा राहिलो आणि असं आणखीन रामकृष्ण हरी सुरू करायचं आहे, असाच उशिरा गेलेलो होतो. म्हणजे उशिरा जायची परंपरा माझ्याकडे नाही असं समजू नका. तुम्ही म्हणाल बहुतेक हे सगळीकडेच असं आहे काय की, असं नाही आहे. पण असाच उशिरा गेलेलो होतो आणि मला थोडीसं म्हटलं की आपण गेल्यानंतर लगेच सुरू करावं, परंतु असा उभा राहून आणखीन रामकृष्ण हरी सुरू करायचं आहे. तेवढ्यामध्ये एक गायक होते, त्यांनी त्या स्पीकरवाल्याला सांगितलं माझ्या माईकला आवाज दे. दुसरे गायक गप्प बसतील का, त्यांनी सांगितलं माझ्या माईकला आवाज दे. मृदंगाचार्य गप्प बसतील का, त्यांनी सांगितलं मला आवाज दे. दुसरे मृदंगाचार्य म्हणायला लागले मला आवाज दे. 10 मिनिट हे आवाज देण्याचा कार्यक्रम चालला होता. सगळं झाल्यानंतर 10 मिनिटानंतर मी त्या स्पीकरवाल्याला म्हटलं या सगळ्याला देऊन जर थोडं राहिलं तर मला दे, नाहीतर नाही दिलं तरी चालेल. माईक म्हणून स्वीकारला, सुख दुःख नाही. तो माईक माझा म्हणून स्वीकारला, सुख दुःखाचा जन्म घेतो. मानसशास्त्र आम्हाला असं सांगतं, एखादी वस्तू ममत्वाने स्वीकारली की त्याच्या सुख दुःखाचा आरंभ होतो. याचा अर्थ ती वस्तू सुख दुःखाला कारण नाही, तिच्या संबंधाने निर्माण झालेलं ममत्व सुख दुःखाला कारण आहे. विठ्ठला तुकोबाराय म्हणतात, अरे आमच्या जीवनामध्ये प्रपंचातलं दुःख तर राहिलंच नाही, पण प्रपंचातलं सुख सुद्धा आता राहिलं नाही. कळू नये सुख, कळू नये तहान हरपली भूक. हरपली भूक, देह भाव हरपला, तुझं पाहता विठ्ठला, तुझं पाहता विठ्ठला. 1 देह भाव हरपला. 2 कळू नये सुख दुःख, तहान हरपली भूक. 3 अशा प्रक्रिया मांडा. तुझं पाहता विठ्ठला हे अगोदर घडलं, परिणाम देहभाव हरपला हे घडलं, परिणाम कळू नये सुख दुःख, या स्थितीपर्यंत आम्ही गेलो. दुःख तर राहिलंच नाही, पण जे सुख म्हटलं जातं ते सुखही राहिलं नाही. असं का तुकोबाराय म्हणायला लागले आम्हाला? म्हणून मी सुखाचे 2 प्रकार मी आपल्याला सांगत होतो. 1 दुःखाला जन्म देणारं सुख आहे आणि दुसरं दुःखाला कायमचं घालविणारं सुख आहे. सामान्य मनुष्य ज्या सुखाकडे सुख म्हणून पाहतो, ज्ञानोबाराय सांगतात साध्यंतची जाण दुःख. ते दुःख दुःखच म्हणावं लागेल. सुख त्याला शब्द दिला जरी असला तरी ती एरवी बघायला गेलं दुःखच आहे. का? परिणाम त्याचा दुःखाचाच आहे. जरी सुख म्हणून आमच्या जीवनात आलं तरी परिणाम मात्र त्याचा दुःखाचाच आहे. अभराची सावली जाईल रया म्हटलं काय आणि बेगडाची भावली म्हटलं काय, या दोन्ही गोष्टी विचारात घेतल्या तरी त्याला जरी आरंभाला ते सुख वाटत असलं तरी परिणामी मात्र ते दुःखच आहे. ज्ञानोबारायांनी दिलेला दृष्टांत सांगतो म्हणजे कळेल. काही नाही, एक असणारा छोटासा उंदीर आणि असा त्या उन्हाळ्यामध्ये असा इकडे तिकडे धावत होता. धावता धावता त्याला वाटायला लागलं कुठंतरी सावलीला बसावं आणि एकदम त्याला एक सावली सापडली. तो सावलीला जाऊन शांतपणे बसला. बसल्याबरोबर त्या उंदराला असं वाटायला लागलं ही सावली तरी कशाची आहे म्हणून पाठीमागं वळून पाहावं तर ती सापाची असते. उदाहरण संपलं. कळालं का? पहा, ती सावली त्याला आनंदाची वाटेल का, सुखाची वाटेल का? सावली सुखाची वाटली, पण ती सापाची आहे म्हटलं की दुःखाची झाली. त्यामुळे प्रपंचातलं सुख असंच आहे की जे दुःखाला जन्म देतं. जाऊ द्या, दुसरा दृष्टांत देतो, दुसरा देतो. आमचे वडील गुरुवरे दादा एक नेहमी उदाहरण देत असतात. काही नाही, मुलगा झाला सुख झालं, मुलगा झाला सुख झालं, गावभर पेढे वाटतो. तोच मुलगा मोठा झाला लाता मारायला लागला, दुःख झालं. या सुखाने दुःखाला जन्म दिला का नाही? जाऊ द्या, हेही उदाहरण नाही पटलं. मी आणखीन एक 3रं उदाहरण देतो. जोपर्यंत तुम्हाला पटत नाही तोपर्यंत सोडत नाही. उशीर झाला म्हणून तसं विचार करू नका, फार तसं विचार करू नका. माझा स्वभावच आहे, जोपर्यंत सगळे मानाडोळून होय म्हणत नाही तोपर्यंत सोडायचं नाही. माझा स्वभाव आहे, महाराजांना माहिती आहे. अनेकदा आम्ही भेटलोय, त्याच्यातलं एक क्ल्यू देऊन जाऊ का? नाही कळालं तरी असं असं करा, सोडतो. त्यातही सांगून त्याच्यातही सांगून तुम्हाला वाटलं लवकर संपवावं, असं कळालं म्हणा, मला काय, चला निघालो.
माझा मी मुद्दा सोडून बोलणार नाही. मी पुन्हा एकदा त्या मुद्द्यावर येतो. सुख आणि दुःखाच्या जन्माचा विचार मांडत असताना मी आपल्याला असं सांगत होतो, प्रपंचातलं सुख दुःखाला जन्म देत आहे. साध्यंताची जाण दुःख हे दुःखाला जन्म देणारं सुख का म्हटलं? मी 2 उदाहरणं तुमच्या समोर ठेवली. आणखीन एक सोपं उदाहरण देतो, आपल्या रोजच्या प्रापंचिक जीवनातलं उदाहरण देतो. ऐका, मला एक साध्या प्रश्नाचं उत्तर द्या. मला सांगा, आपल्या घरामध्ये लाईट असणं सुखाचं का दुःखाचं? सुखाचं. आपल्या घरामध्ये फॅन असणं सुखाचं का दुःखाचं? सुखा. फ्रीज असणं सुखाचं का दुःखाचं? AC असणं सुखाचं का दुःखाचं? 1 महिन्यानंतर MSEBचं बिल येतं सुखाचं का दुःखाचं? चुकून त्या दिवशी महाराज सापडावे घरात. विचार करा, घरामध्ये लाईट असणं हे सुखाचं आहे, पण बिल आलं की मात्र आम्हाला दुःख व्हायला लागतं. म्हणजे या सुखाने दुःखाला जन्म दिला. प्रपंचातलं सुख हे दुःखाला जन्म देणारं आहे. प्रपंचातलं सुख हे दुःखाला जन्म देणारं असल्यामुळे ज्ञानोबाराय बोलतात, त्याला सुख जरी नाव आलेलं असलं तरी ते केवळ आणि केवळ दुःखच आहे. आणि मग या दुःखाच्या आणि सुखाच्या पलीकडे असलेलं जे सुख आहे, वेदांत शास्त्रामध्ये ज्याला सुखरूप म्हटलं जातं, दुसरा शब्द सांगतो ब्रह्मसुख म्हटलं जातं, ते ब्रह्मसुख या विषय सुखाच्याही पलीकडे असलेलं सुख आहे. आता हे ब्रह्मसुख म्हणजे नेमकं तरी काय? मी मग एक ओवी आपल्याला देऊन गेलो, किंबहुना सोयी अशी ओवी देऊन गेलो. मी याच ओवीला आधार म्हणून किंवा या ओवीलाच अगदी पूरक म्हणून दुसरी ओवी ज्ञानोबारांची देतो, म्हणजे आपल्याला कळेल. जीव परमात्मा दोन्ही बैसवणी ऐक्यासनी जयाची हृदय भुवनी विराजती. आणि हेच कळण्याकरिता जर दुसरा एखादा आपल्याला जर सहजगत्या तुकोबारांचं प्रमाण ऐकायचं झालं तर, तुका म्हणे कैची कीव आणि कोठे जीव निराळा. बस, तुका म्हणे कैची कीव कोठे जीव निराळा हे प्रमाण काय, आणि जीव परमात्मा दोन्ही बैसवणी ऐक्यासनी ही ज्ञानेश्वरीतली ओवी काय, आणि अहम ब्रह्म अस्मी हे वेदांनी सांगितलेलं उपनिषदातलं महावाक्य काय, हे सगळं एकच आम्हाला सांगतं. आणि ते काय सांगतं? ब्रह्मसुखाची जाणीव करून देतं. ब्रह्मसुख या शब्दाचा आणखीन सोपा अर्थ सांगतो. मला मी कळणं याला म्हणा ब्रह्मसुख. मला माझी जाणीव होणं याला म्हणा ब्रह्मसुख. मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर यथार्थ पद्धतीने पटणं याला म्हणा ब्रह्मसुख. गमतीने बोलू, माणसं भांडणं लागली की बाहेर सरून म्हणतात, तुला माहित नाही का मी कोण आहे ते? याला अर्थ नाही. या मीच्या पलीकडे असलेला जो मी आहे ना, त्या मीचं चिंतन. या मीच्याही पलीकडला जरा आणखीन पुढे बोलतो, सामान्य माणसाचा मी हा संकुचित आहे. सामान्य माणसाचा मी हा संकुचित आहे, आणि संतांचा, साधूंचा, महात्म्यांचा मी मात्र हा व्यापक आहे. मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता. ही भाषा आपण वासुदेवातली ऐका म्हणजे आपल्याला कळेल. किंवा सगळ्यांच्या ऐकण्यातलं रोजचं प्रमाण द्यायचं झालं तर, एकहरी आत्मा जीव शिव समा वाया तू दुर्गम न घाली मन. रोज आम्ही हरिपाठात बोलतो, एकहरी आत्मा जीव शिव समा. किती गंमत आहे बघा. मी तर आपल्याला असं सांगेल, महावाक्य जे आपल्याला उपनिषदांनी सांगितलं ना, तत्वम असी, त्याचे सगळा विस्तार आता करण्यात मला वेळ घ्यायची नाहीये. पण हे जे महावाक्य आहे, तत्वम असी नावाचं महावाक्य सांगितलं, ते महावाक्य जर आम्हाला नीट नाही कळालं तर काळजी करू नका. हरिपाठातलं एवढं प्रमाण वाचा, ते महावाक्य म्हणजेच हे प्रमाण आहे, दुसरं काही नाही. एकहरी आत्मा जीव शिव समा. इथला समा शब्द अगोदर घ्या. समा या शब्दाचा अर्थ समान. कोण समान? ज्ञानोबाराय बोलतात त्याच्या जवळचे 2 शब्द आहेत का नाही, ते समान. कोणकोणते? जीव आणि शिव हे दोघंही समान. एकाने विचारलं, असं कसं काय? जीव आणि शिव हे दोघंही समान कसं काय? आणि जर समान असतील तर मग एकाला जीव का म्हटलं आणि एकाला शिव का म्हटलं? ज्ञानोबाराय बोलतात त्याच्या जवळ एक शब्द ठेवलाय. कोणता? आत्मा. मी पलीकडून प्रमाण सोडवत आलोय. एकहरी आत्मा जीव शिव समा. याच्यातला समा शब्द अगोदर घ्या. समा म्हणजे काय? समान. कोण समान? जीव आणि शिव समान. जीव आणि शिव कसं समान? ज्ञानोबाराय बोलतात त्याच्या जवळचा जो आत्मा शब्द आहे की नाही, त्या आत्म्या शब्दाकडे लक्ष दे. अरे बाबा, तोच आत्मा जीवरूपाने नटला आणि तोच आत्मा शिवरूपाने नटला म्हणून समा. जीव तरी काय? आत्माच आहे. आणि शिव तरी काय? आत्माच आहे. हे वेगळं नाहीये. ईश्वर म्हटलं तरी ते आत्मतत्वच आहे, आणि जीव म्हटलं तरी ते आत्मतत्वच आहे. हे दोन्ही एकच आहे. म्हणून आत्मतत्व आणि जीव आणि शिव दोघं समा. कळालं का? तो म्हटला हो हो कळालं. तरी ज्ञानोबारांनी विचारलं, काय कळालं सांग बरं. तरी ज्ञानेश्वर महाराजांनी तिथं आळंदीमध्ये तो जो ऐकणारा होता त्याला विचारलं, काय कळालं सांग बरं. तो म्हटला, हेच कळालं की आत्मे 2 आहेत, हे कळालं म्हटलं. ज्ञानोबारांनी सांगितलं, मला वाटलंच होता असा तो घोटाळा करशील. अरे 2 आत्मे कसे काय? तो म्हटला, जीवाचा एक आणि शिवाचा एक, असं म्हटलं. ज्ञानोबाराय म्हणतात, म्हणून मी या प्रमाणाची सुरुवात करताना ज्या शब्दातून केली तो शब्द कोणता आहे? एक. तो एक शब्द आहे की नाही, तो आत्म्याकडे लावायचा. एकच असलेला आत्मा, ऐका पुन्हा एकदा, एकच असलेला आत्मा जीवरूपाने नटला आणि एकच असलेला आत्मा शिवरूपाने नटला आणि म्हणून समा.
तो म्हणायला लागला, माऊली ठीक आहे, पण हा एकच असलेला आत्मा जीवरूपाने शिवरूपाने नटला म्हणता, पण तो एकच असलेला आत्मा म्हणजे नेमकं कोण? ज्ञानोबा बोलतात, त्या एक आणि आत्म्याच्या मध्ये एक शब्द ठेवलाय बघ, हरी. तो दुसरा तिसरा कोणी नाही, तो हरीच असलेला, तोच एक असलेला आत्मा जीव आणि शिवरूपाने नटलेला आहे. तो म्हटलं, पण हे आम्हाला कसं कळेल? ज्ञानोबा म्हणतात, म्हणूनच म्हटलंय हरिमुखे म्हणा, दुसरं काय? हे म्हटलं की कळणार आहे, हे म्हटलं की कळणार आहे. फक्त हे कुणी म्हणा हे आणखीन कळालं नाही. विठ्ठल कठीण थोडासा विषय मी बोलत असलो तरी, परंतु तत्वज्ञानाच्या आणि तुकोबारांच्या प्रमाणाने आणि ज्ञानोबारांच्या प्रमाणाने मी आपल्याला हा विषय समजावून सांगतोय. याला ही जी जीव ब्रह्म ऐक्याची स्थिती आहे ना, यालाच ब्रह्मसुख म्हणा. जाऊ द्या, उदाहरण देतो म्हणजे कळेल आपल्याला. दुसरं उदाहरण, याच्याकरताच एक दाखला देतो. काय आहे, रामायण आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे, वेगवेगळे रामायणातली कथाही आपल्या कानावर पडलेल्या आहेत, वेगवेगळे भावही रामायणातून आपण काढतो. अध्यात्म नावाचं रामायण नावाचं एक रामायण आहे, व्यास महर्षींनी केलेलं. जसं वाल्मिकी रामायण आहे, नाथ महाराजांचं भावार्थ रामायण आहे, तुलसी रामायण आहे, तसं अध्यात्म रामायण आहे, व्यासांनी केलेलं. फार गोड रामायण आहे. मला सगळं रामायण सांगणे इतकी आत्ता वेळ नाही आहे, परंतु त्या रामायणातला एक विषय माझ्या विषयाच्या संबंधाने, कोणती माझा विषय काय चाललाय, जीव आणि ब्रह्म ऐक्य. माझा मुद्दा हा आहे, तुम्ही मुद्दा सोडू नका. मग तुम्ही सोडू नका, मी सोडत नाही, म्हणजे दोघांचंही असं चालू द्या. तुम्ही सोडू नका, ऐकणाऱ्यांनी मुद्दा सोडायचा नाही. मी कधीही सांगत असतो, ऐकणारा वक्ता आणि श्रोता हा कीर्तनामध्ये एकजीव झाल्याशिवाय कीर्तनकाराच्या कीर्तनाचा समाजावर परिणाम होत नाही. वक्ता आणि श्रोता एकजीव झाला पाहिजे, श्रोत्यांनी तो मुद्दा पकडून ठेवला पाहिजे. जाऊ द्या, एकदम सोपं उदाहरण देऊ, घरातलं अगदी गावातलं ग्रामीण भाषेतलं उदाहरण देऊ. काही नाही, आम्हा कीर्तनकाराचा कासरा किती का लांब जाईना, तुम्ही खुटा सोडायचा नाही. कळालं का आता? बघा, आता तरी कळालं का? बघा, म्हणजे हेच आहे, आम्हा कीर्तनकाराचा कासरा किती का लांब जाईना. आम्हाला एकदा रामायण सांगावं लागतं, एकदा महाभारत सांगावं लागतं, एकदा ज्ञानेश्वरी सांगावं लागते, एकदा गाथा सांगावं लागतं, इकडे तिकडे फिरावं लागतं. आता कीर्तनकारांनाही विनंती आहे, तुम्ही कुठेही फिरा, पण जय विठ्ठलच्या आज जागेवर येत चाला. हे येतच नाही, तो आणावे लागतात, बऱ्याचदा ओढून आणावे लागतात. यावं अभंगावर, यावं अभंगावर. आमचे गुरुजी म्हणायचे, काही काही कीर्तनकार अभंगाला त्रास देत नाहीत, दुखवितच नाहीत असं म्हणायचे. मुद्दा मला मांडायचा एवढाच आहे, सुख आपला. मला जरा सगळा अभंग सोडविता येणं शक्य नाही, कारण कृष्णचरित्र मला थोडकं का होईना सांगायचं आहे. पण गोकुळीच्या सुखा इथला जो सुख शब्द आहे ना, त्या सुख शब्दाच्या संबंधाने मला थोडासा विचार मांडायचा आहे. त्या सुख शब्दाचा विचार मांडत असताना मी प्रापंचिक असलेलं सुख आणि पारमार्थिक असलेलं सुख हे दोन सुखाचे प्रकार आपल्या डोळ्यासमोर ठेवले. आणि हे करत असताना जे पारमार्थिक सुख आहे ते या प्रपंचातल्या सुख दुःखाच्या पलीकडे असलेलं सुख आहे, आणि त्यालाच ब्रह्मसुख असं म्हटलं जातं. विषय सुखाचा विषय संपला आपला, आता चाललाय तो ब्रह्मसुखाचा. आणि ब्रह्मसुखाचा विचार मांडताना जीव ब्रह्म ऐक्य जे आहे त्याला ब्रह्मसुख म्हणा, किंवा तुकोबारांचं प्रमाण दिलं, तुका म्हणे कैची किव कोठे जीव निराळा असं दिलं. रामायणामध्ये अशी कथा सांगितली जाते, रामचंद्र प्रभू राजा झाले, राजसिंहासनावर बसले, आणि मग राजसिंहासनावर बसले, सगळी प्रजा समोर आहे, राज्यकारभार सुरू करायचा आहे. कोपऱ्यामध्ये हनुमंतराय उभे होते. प्रभू रामचंद्रांनी हनुमंतरायाकडे पाहिलं आणि विचारलं, का रे, कोण आहेस तू? हनुमंतरायाला मनातल्या मनात आश्चर्य वाटायला लागलं, आत्ता विचारतायत कोण आहेस तू? हनुमंतरायांनी विचार केला, खरं तर सीता शोध करायला जाताना कोण होतो? मीच. लंका दहन कुणी केली? मीच. रावणाला मारताना युद्ध करताना त्यांच्याबरोबर कोण होतं? मीच. सीतेला घेऊन येताना कोण आहे? मी. नवे नवे यांना गादीवर बसविताना कोण आहे? मी. आणि इतकं सगळं केल्यानंतर मला आता विचारतायत तू कोण आहेस? यांना बसवताना मीच आहे, मीच खुर्चीवर बसवलंय. बऱ्याचदा ज्याला आपण खुर्चीवर बसवतो ती एकदा खुर्चीवर बसले की आपल्याला विचारतात कोण आहेस तू? बहुतेक रामायणातला एवढाच अभ्यास केला या लोकांनी. ते विचारतात कोण आहेस तू? ते म्हटले, हनुमंतरायांनी विचारलं, प्रभू तुम्ही मला विचारता? म्हटलं हो. हनुमंतरायांनी प्रतिप्रश्न केला. तो प्रतिप्रश्न माझ्या विषयाच्या संबंधाने. हनुमंतराय प्रतिप्रश्न करतात, प्रभू तुम्ही मला विचारताना कोण आहेस तू? मग मला एक सांगा, तुम्ही देहदृष्टीने विचारता, जीवदृष्टीने विचारता का आत्मदृष्टीने विचारता? देहदृष्टीने विचारत असाल तर मी तुमचा दास आहे. देहदृष्ट्या तो दासोहम, जीवदृष्ट्या त्वदंशकः. देहदृष्टीने मी तुमचा दास आहे, जीवदृष्टीने मी तुमचा अंश आहे, आणि आत्मदृष्टीने मी तुमच्या स्वरूपच आहे. तुका म्हणे कैची किव कोठे जीव निराळा. विठाला याला ब्रह्मसुख म्हटलं जातं. काय काय झालं आतापर्यंत? विषय सुख, दुसरं झालं ब्रह्मसुख. आता आणखीन एक सुखाचा प्रकार सांगून पुढे जातो. तिसरं सांगितलं जातं भक्तिसुख. ऐका, विषय सुख, ब्रह्मसुख
आणि तिसरं आहे ते भक्ती सुख. जरा सोप्या शब्दात सांगू, जे क्षणिक आहे त्याला विषय सुख म्हणा, जे स्थिर आहे त्याला ब्रह्मसुख म्हणा, आणि जे वाढणारं आहे त्याला भक्ती सुख म्हणा. जे क्षणिक आहे ते विषय सुख आहे, कधी ना कधी नष्ट होणारं आहे, काही कालापुरतंच आहे ते विषय सुख आहे. कायमस्वरूपी ते टिकत नाही. विषय सुख हे कायमस्वरूपी टिकत नाही, त्याचा आनंद कायमस्वरूपी वाटत नसतो, काही कालानंतर तो संपून जातो. म्हणजे एखादा मुलगा 25 वर्ष आपल्यापासून बाजूला आहे, शिक्षण घेतोय, आणि 25 वर्षानंतर घरी आल्यानंतर आईला आनंद होतो. त्या दिवशी त्याला जे आवडतं तेच बनविलं जातं, त्या दिवशी आनंदाचा दिवस आहे. दुसऱ्या दिवशी आनंद आहे, तिसऱ्या दिवशी थोडा कमी आहे, चौथ्या दिवशी त्याच्यापेक्षा कमी आहे, आणि असं करता करता 10-12 दिवसानंतर तो मुलगा थोडा बाहेरून येतो आणि आईला म्हणतो, अगं आई मला जेवायचं आहे, वाढ ना. आई म्हणते, टोपलं दिसत नाही का, घेऊन खा. जो पहिल्या दिवशी त्याला खाऊ घालण्यामध्ये आनंद होता तो 10व्या दिवशी राहत नाही. तो प्रपंचातला आनंद किंवा प्रपंचातलं सुख हे काही कालाकालाने एकदम क्षीण होत जातं, क्षणिक होऊन जातं, संपत जातं, याला विषय सुख म्हणा. पण ब्रह्मसुख मात्र ते कमीही होत नाही आणि वाढतही नाही. एकदा जीव ब्रह्मैक्य स्थिती प्राप्त झाली की ती कमीही होत नसते आणि वाढतही नसते, ते ब्रह्मसुख आहे. पण तिसरं मात्र भक्तिसुख मात्र हे अखंड वाढणारं सुख आहे. विटे ऐसे सुख नोहे भक्तिरस पुढता पुढती हे भक्तिरस पुढता पुढती आस सेवावी. हे किती जरी घेतलं तरी हे घ्यावंसं वाटतं. नारदांचं भक्तिसूत्रातलं सूत्र सांगतो, प्रत्येक क्षण वर्धमानम. प्रत्येक क्षणाक्षणाला याची वृद्धी होत राहते, प्रत्येक क्षणाक्षणाला याची वाढत राहते. दुसरं प्रमाण देऊन जातो, रसना येरा रसा विटे घेता घोटे अधिक हे. घेता घोटे अधिक हे. किती जरी घेतलं तरी हे पुन्हा 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 घ्यावं वाटतं. पहा तुम्ही, रामकृष्ण हरी या शब्दाचा कधी कंटाळा आला का? कधी कंटाळा? बरं जाऊ द्या, दुसरं विचारतो. सुंदर ते ध्यान उभे विटीवर हा अभंग जणू काही सगळ्यांचा पाठ आहे. जरा बोलू, वारकरी आहेत त्यांचा तर पाठच आहे, पण जे वारकरी नाहीत त्यांचा सुद्धा पाठ आहे. ऐकून ऐकून सगळ्यांचा पाठ झालेला आहे. सुंदर ते ध्यान. बरं, इथं या कीर्तनकार येण्याच्या अगोदर तो अभंग पंचपदी म्हणून म्हटला जातो. किती वर्ष झालं? प्रत्येक वर्षी प्रत्येक कीर्तनकाराला की तो अभंग म्हटला जातो. मला सांगा, बसलेल्यापैकी असं कुणीतरी म्हणेल का या अभंगाचा कंटाळा आलाय? कोणी म्हणतंय का? कोणी म्हणतंय का? जरा माफी मागून बोलू. एखाद्या वेळेस या अभंगाला चाल लावणाऱ्याचा कंटाळा येतो. नाही असं नाही, मी माफी मागून बोलतो, आपल्याबद्दल नाही. चाल एखाद्या वेळेस काय म्हटलं जातं, चाल बदला, आहे का नाही? चाल बदला असं म्हणतील, पण अभंग बदला असं कोणी म्हणेल का? नाही. त्याची चाल बदलता येईल पण ते शब्द बदलता येणार नाहीत का? त्या शब्दाची गोडी मात्र प्रत्येक क्षणाक्षणाला वाढती आहे. प्रत्येक वेळेस ते त्याच्याबद्दलची गोडी वाढत राहते आहे. त्यामुळे पुढता पुढती असं सेवावी हे असं जे सुख आहे ना, ते भक्ती सुख आहे. किती जरी घेतलं तरी पुन्हा पुन्हा घ्यावं वाटतं. प्रपंचातलं सुख असं नाही, एकदा घेतलं की नकोसं वाटतं, एकदा घेतलं की नकोसं वाटतं. अहो बघा, पूर्वीच्या काळामध्ये टेरिकॉटचे कपडे होते. आता टेरिकॉट नाही, नंतर कॉटन आलं, नंतर आता लेनिन आलं. म्हणजे आपण त्या कापडाच्या दुकानात गेलो की त्या दुकानदाराला इतक्या जोरात म्हणत असतो, नवीन दाखवा. का म्हणतात हेच कळत नाही मला. असं नवीन दाखवा म्हटलं की ते दुकानदार 10 वर्षापूर्वीचं दाखवतो, त्यालाच म्हणायचं नवीन दाखवा. आपल्याला तर काय कळतं महाराज कपड्यातलं, पण आपल्याला असं वाटतं की नवीन पाहिजे. तेच तेच कपडे घालायचे म्हटलं तर घालू वाटतात का? तेच तेच कपडे घालू वाटत नाही. अहो जाऊ द्या, तेच तेच आपल्या जेवणामध्ये भाजी आली, खाऊ वाटते का? रोज एकच भाजी ताटामध्ये आली, जमेल का? रोज वांग्याची भाजी जमेल का? आम्ही लहानपणी
फडावरची काही परंपरेतली गावं असायची आणि मग 7-7 दिवस सप्ताहाला थांबायचं. 7 दिवस काही कीर्तनाची अशी गडबड नसायची, काही मला येतही नव्हतं तेव्हा, काही म्हणजे आता येतंय अशातला भाग नाही, पण काही तेव्हाही फार असं काही जमतं अशातला भाग नव्हता. 7-7 दिवस राहायचो महाराज. अगदी आनंदाने फडावरची गावं असायची, परंपरेतली गावं असायची आणि मग 7-7 दिवस पारायणाला राहायचं, भजनाला राहायचं. मग या गावचा सप्ताह झाला की लगेच त्या गावचा सप्ताह, त्या गावचा झाला की या गावचा, असं हे सारखं सातत्याने चालायचं. आमच्याकडे शक्यतो मार्च महिन्यानंतर मार्च, एप्रिल, मे असे 2-2.5 महिने सप्ते तिकडे बार्शी भागात चालतात आणि मग आम्ही सगळ्या सप्त्याला हजर राहायचो. जिथं जाईल तिथं सप्त्याला हजर राहिलं की मग पंक्तीला जेवायला जायचं आणि ती वांग्याचीच भाजी असायची. जिथं जाईल तिथं वांग्याची. ती वांग्याची भाजी इतका कंटाळा आला. एका गावचा सप्ताह झाला आणि झाल्यानंतर दादांनी मला, वडिलांनी सांगितलं, चला जयवंत आता आपल्याला आपल्या पंढरपूरला जायचंय, चला. मला इतका आनंद झाला, बरं झालं या वांग्याची संगत सुटली म्हटलं. झालं. आम्हाला काही गाडी नव्हती तेव्हा साहेब आणि मग आम्ही ते एस टीने बार्शीमध्ये स्टँडवर आलो. एस टीमध्ये दोघं, मी आणि दादा बसलो. पंढरपूरला उतरलो. घरी आलो. आल्याबरोबर आईने विचारलं जेवायचंय का? म्हटलं त्याच्याकरता एवढी धावपळ करत आलोय. आणि मग जी ताटामध्ये भाजी वाढली ती वांग्याचीच. माझ्या दादांनी मला विचारलं, अरे जयवंत आपण कोणत्या गाडीने आलो? मी म्हटलं, अहो फास्ट गाडी होती. या वांग्याला कोणती सुपरफास्ट भेटली? आपल्या अगोदर हजर. 30 भाजी ताटामध्ये, आवडत नाही आपल्याला. 30 भाजी म्हटलं खाऊ वाटत नाही. तेच कपडे म्हटलं नेसावे वाटत नाही. तेच वाचायचं म्हटलं वाचू वाटत नाही. जरा पुढलं बोलू, 30 कीर्तनं ऐकू वाटे ना आता लोकाला. लोक सुद्धा बोलताना म्हणतात आता बदला, जरा विषय बदला. तेच म्हटलं की ऐकू वाटत नाही. तेच ऐकू वाटत नाही. तेच वाचू वाटत नाही. तेच नेसू वाटत नाही. तेच खाऊ वाटत नाही. हा झाला प्रपंच. पण एकदा भगवत नामाची गोडी अंतःकरणामध्ये आली की ती मात्र सोडू वाटत नाही. हा झाला परमार्थ. विठ्ठला सुखाचा महिमा आहे. हा भक्ती सुखाचा महिमा आहे. जरा पुढे बोलू आपल्याला. हे भक्ती सुख कशातून निर्माण होतं? मी तुकोबऱ्यांचं एक प्रमाण देतो आपल्याला. माझ्या अभंगाच्या मूळ शब्दाकडे मी प्रवृत्त होतोय आता. तुकोबऱ्यांचं एक प्रमाण असं मी देतो, देव भक्त तू झालासी दोन्ही, वाढावया सुख भक्ती हे जनी. महाराजांची भाषा आहे. आरती प्रकरणामध्ये जे काही प्रमाण येतात त्याच्यामध्ये येतं, देवभक्त तू झालासी दोन्ही, वाढाव या सुखभक्ती हे जनी. इथला जो तू शब्द आहे ना, त्या तू शब्दाचा अर्थ आहे परमात्मा. तो परमात्माच देवरूपाने नटला आणि तो परमात्माच भक्त रूपाने नटला. कशा करिता? वाढाव या सुखभक्ती हे जनी. भक्ती सुख वाढायचं असेल तर तो देव असावा लागतो आणि आम्ही भक्त असावं लागतं. तुमच्या ऐकण्यातलं प्रमाण देतो, मी भक्त तू देव ऐसे करी. याला भक्ती म्हटलं जातं. पण हे बोलताना तुकोबराय बोलतात नको ब्रह्मज्ञान. मी जरा स्पष्ट बोलू, नको ब्रह्मज्ञान हे कोणी म्हणायचं? तुकोबरायांनीच म्हणायचं. आपल्याला आणखीन ब्रह्म नीट म्हणता येईना. ब्रह्मज्ञान नको कधी म्हणायला चालला. आमचे गुरुजी वैकुंठेश्वर गुरुवारी भाऊ म्हणायचे, अगोदर ब्रह्म लिहायला शिका, ब्रह्म म्हणायला शिका. ब्रह्मज्ञान नको, हा नको शब्द कुणी वापरायचा? ऐका, तत्वज्ञानातली 2 वाक्य सांगून जातो. प्रसक्त प्रतिषेध आणि अप्रसक्त प्रतिषेध. प्राप्तिपूर्वक निषेध आणि अप्राप्तिपूर्वक निषेध. सोपं सांगू, एखादी वस्तू मिळावी आणि मग नको म्हणावी. वस्तूच मिळाली नाही आणि नको म्हणायला लागला, काय अर्थ आहे का त्यात? वस्तू मिळावी मग नको म्हणावी. एखादा मनुष्य जेवायला बसला आणि दुसरा मनुष्य जेवणाऱ्या माणसाला म्हणायला लागला, रामराव तुम्ही जेवताय, जेवा जेवा, मला नको तुम्ही जेवा, मला नको तुम्ही जेवा. जेवणारा म्हटला, मी येच म्हटलो नाही तर नको का म्हणायला लागलाय? मी तुला आमंत्रण दिलंय का या म्हणून? मी तुला जर ये म्हटलो नाही तर तुझ्या नको म्हणण्याला अर्थ नाही. म्हणजे नको म्हणण्याकरिता अगोदर मिळावं आणि मग नको म्हणावं. ब्रह्मज्ञान नको कोणी म्हणावं? तुकोबऱ्यांनी. का? ब्रह्मज्ञान मिळालेलं आहे. सर्वात्मकपण माझे हिरोनी येतो कोण? हे प्राप्त आहे. मनी भक्तीची आवडी हेवा व्हावी ऐशी जोडी, अवघी भूते साम्य आली देखील म्या काही होती विश्वास तो खरा मग पांडुरंग कृपेचा. हे तुकोबरांना नित्य प्राप्त आहे आणि हे प्राप्त झाल्यानंतर मग महाराजांची भाषा आहे, हे ब्रह्मज्ञान, आत्मस्थिती, मोक्ष, अमुक तमुक आम्हाला काही नको, मग मी भक्त आणि तू देव ऐसे करी, ही स्थिती असावी. याला भक्ती सुख म्हटलं जातं. हा भक्ती सुखाचा आनंद घेण्याकरिता, म्हणजे मी भक्त असावं आणि तू देव असावं, असं देवभक्ताचं नातं नावाने जरी भिन्न दिसत असलं तरी तत्वाने एक. धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार. अवताराला देव काय येतात? या भक्ती सुखाचा आनंद घेण्याकरिता. भक्ती सुखाचा आनंद घेण्याकरिता या सुखा कारणे देव वेढावला.
हे जे या शब्द आहे की नाही, या शब्दाचा अर्थ आहे भक्ती सुख. भक्ताबरोबर राहावं, संतांबरोबर राहावं, त्यांच्याबरोबर त्यांच्यासारखं राहून त्याचा आनंद घ्यावा, याच्याकरिता भगवान अवताराला येत असतात. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने अवतार घेण्याचं ठरवलं. तो जो भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा अवतार त्या कोकुळामध्ये झाला, भगवंताच्या येण्याने जे सुख झालं तेच अभंगाच्या पहिल्या चरणात. परमात्म्याच्या येण्याने निर्माण झालेलं जे सुख आहे, त्या सुखाचं वर्णन करताना जगद्गुरु तुकोबाराय करतात, अंत पार नाही लेखा. इथला अंत शब्द सुद्धा खूप महत्वाचा आहे. अंत आणि अनंत हे दोन्ही शब्द जरा डोळ्यासमोर घ्या. जरा दुसरे शब्द वापरायचे झाले तर शांत आणि अनंत. ज्या सुखाला अंत आहे त्याला शांत म्हटलं जातं, ज्या सुखाला अंत नाही त्याला अनंत म्हटलं जातं. सामान्य माणसाच्या जीवनामध्ये निर्माण होणाऱ्या सुखाला अंत आहे, परंतु भगवंताच्या प्राप्तीने निर्माण होणाऱ्या सुखाला मात्र अंत नाही. ते अनंत अशा पद्धतीचं सुख आहे. अंत पार नाही लेखा. भगवान यायचं ठरवतात. सगळी योजना अगोदर झालेली होती. का यायचं ठरवतात, कशा करतात, त्याची पुष्कळ कारण आहेत. गोकुळाष्टमीच्या कीर्तनामध्ये तुम्ही ऐकताच, नेहमी आपल्याला अभंग सांगितला जातो, धर्मरक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीशी भक्त जना. झालं, भगवंतांनी यायचं ठरवलं. श्रावण महिना, कृष्ण पक्ष, अष्टमी तिथी, बुधवार, चंद्रवंश, हे सगळं नियोजन केलं. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा अवतार होतो तो चंद्रवंशामध्ये होतो. चंद्र अगदी आनंदी आहे. का आनंदी आहे? कारण माझ्या वंशामध्ये हा अवतार चाललेला आहे. त्याचं एक थोडंसं कारण पूर्व अवतारामध्ये सांगितलं जातं. भगवान श्रीकृष्ण नावाचा अवतार हा चंद्रवंशामध्ये का झाला, याचं उत्तर आपल्याला राम अवताराच्या चिंतनात सापडतं. आपल्याकडे असं सांगितलं जातं, जेव्हा भगवंतांनी राम नावाचा अवतार घेतला तो कुठल्या वंशामध्ये घेतला? सूर्य. रघुवंश महाकाव्य नावाचा ग्रंथ आहे आणि त्याच्या आरंभालाच एक श्लोक येऊन जातो, को सूर्य प्रभो वंश को चाल्प विषयामती हे तितीर्षुर दुस्तरम मोहा दुर्पेनास्मी सागरम. कालिदासांच्या मुखातला हा श्लोक आहे. जाऊ द्या. को सूर्य प्रभो वंश, सूर्यवंश. राम नावाचा अवतार हा सूर्यवंशामध्ये झालाय. नीट ऐका. झालं, सगळीकडे आनंद आहे. सूर्य आनंदी आहे राम नावाच्या अवताराच्या वेळेला. चंद्र मात्र नाराज होता. तेव्हा नाराज झाला. रामाने विचारलं, का रे बाबा चंद्रा, काय झालं, का नाराज झाला?
चंद्राने सांगितलं काही नाही प्रभू, तुम्ही आता अवतार कोणत्या वंशामध्ये घेतलाय? सूर्य. म्हणजे सगळेजण सूर्याचंच नाव घेणार, सगळेजण सूर्याचंच कौतुक करणार, सगळा गवगवा होणार तो सूर्याचाच होणार. आम्हाला कोण विचारतंय? कोण म्हणायला लागला? चंद्र. चंद्र असा नाराजीनं बोलायला लागला. सांगू तुम्हाला का? हा चंद्र म्हणजे सूर्याचा कोण आहे? शेजारी आहे. आलं का लक्षात? बघा, हे नाराज व्हायची परंपरा शेजाऱ्याकडे तेव्हापासून आली आहे, आता आली अशातला भाग नाही. नाही महाराज, तुम्ही त्यांच्याच घरी जाणार, आमच्याकडे कधी येणार? तुम्हाला आमचं कुठलं गोड लागतं? आम्हालाच बोलतात काही काही लोक. असं कधी कधी कुचकं बोलणारी लोक असतात. ही नाराजगी सुरू झाली. रामाने सांगितलं, चंद्रा असा नाराज होऊ नकोस, नाराज होऊ नको, काळजी करू नको. आत्ताचा जरी राम नावाचा अवतार मी सूर्यवंशामध्ये घेतलेला असला तरी या पुढील अवतार कृष्ण नावाचा अवतार मी तुझ्या वंशामध्ये घेतो, चंद्रवंशामध्ये घेतो. मग तर काही काळजी नाही ना. झालं. सगळे जे देव लोक होते ते शांत झाले. बरं झालं रामप्रभूंनी याच्यातून मार्ग काढला, नाहीतर हा चंद्र नाराज झाला असता, रागावला असता. विनाकारण आपण घेत असलेल्या आनंदामध्ये हा कुठंतरी आपल्याला काहीतरी डाग लागला असता. बरं झालं. पण तरी चंद्राची नाराजगी जाईना, तरी तसाच रुसलेला फुगलेला. काही काही बघा तुम्ही, किती विनवलं तरी तशीच रुसत राहतात, तसेच बघत राहतात. त्याचं पत्रिकेत नाव टाकलं, मोठं टाकलं, काही केलं तरी ती रुसणं काही सोडतच नाहीत. शेवटी महाराजाच्या हस्तून सत्कार केला. हे इथलं काही सांगत नाही बरं, मी दुसरीकडलं सांगतोय. तुम्ही तसं डोक्यात काही आणू नका. मला काहीच तुमच्या गावातलं माहीत नाही, मी काही मनकवडा नाही. मी तिकडलं इकडं सांगायला लागलोय. मी तिकडे गेलं की इकडलं सांगणार आहे, पण तिकडं, इथं नाही. मला इथून जायचं आहे, इथं नाही सांगणार मी काही. त्याला किती केलं तरी ते रुसलेला, काही त्याचा रुसवा निघेना. काही केल्याने चंद्र तसाच रुसून बसलेला. रामाने विचारलं, काय गंमत आहे? अरे बाबा चंद्रा, मी पुढला जो कृष्ण नावाचा अवतार आहे तो चंद्रवंशामध्ये होणार आहे ना, आणि काल्याची कीर्तनं अनेकदा होतील आणि तुझा नामोल्लेख त्याच्यामध्ये होणार आहे. अरे रामाचा उल्लेख तरी रामनवमी दिवशीच होईल, पण तुझा मात्र जो जो काल्याचा कीर्तनकार असेल तो तुझा नामाचा उल्लेख करणार आहे ना, पुढे होणार आहे ना. आता राम नावाचा अवतार जरी घेतलेला असला सूर्यवंशामध्ये, पुढला अवतार तुझ्या वंशात आहे, दिलाय ना शब्द. काय झालं नाराज व्हायला आणखीन? चंद्राने फार गमतीने उत्तर दिलं. चंद्राने सांगितलं, प्रभू तुम्ही काय म्हणताय पुढला अवतार माझ्या वंशामध्ये? पुढलं कुणी बघितलंय? आत्ताच कशी तरी जुळवाजुळव झाली आहे. नाही, तुम्ही दुसऱ्या डोक्यात घेऊ नका. काही काय खरंय काय नाही, कशाचं होतंय, कोण येत आहे, नाही आपलं आता ओळखून घ्या काय असेल ते. काय खरंय म्हटले, पुढं मिळतंय न मिळतंय, पण आत्ता काहीतरी पदरात टाका, आत्ता काहीतरी आम्हाला पाहिजे. चंद्राने सांगितलं, आत्ता माझ्या पदरात काहीतरी टाका, मला आत्ता काहीतरी मान द्या, त्याच्याशिवाय माझी नाराजगी जाणार नाही. रामाने सांगितलं, काही हरकत नाही चंद्रा, एक काम करतो मी, या अवतारामध्ये माझं जरी राम नाव असलं तरी त्या राम नावाच्या पुढे तुझं नाव जोडतो आणि रामचंद्र म्हणून घेतो. मग तर काही अडचण नाही. आहेस का तू? आता तरी आनंदी झालास ना, रामचंद्र म्हणून फिरतो. हा झालं. पण चंद्राला शब्द दिला होता, कृष्ण नावाचा अवतार चंद्रवंशामध्ये घेतो. ठरल्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा अवतार चंद्रवंशामध्ये झाला. चंद्र आनंदी आहे. झालं, देवाने शब्द दिला होता माझ्या वंशामध्ये अवतार घेणार. चंद्र आनंदी आहे. दिशा प्रसन्न झाल्या, सगळ्या नद्या प्रसन्न झाल्या, सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे. मोठमोठे जे ढग आहेत मोठमोठे आवाज करायला लागले, ढगांचा गडगडाट सुरू झाला, आनंद सुरू झाला. चंद्राने विचारलं, अरे तुम्ही का आनंद व्यक्त करायला लागलात? मेघाने सांगितलं, चंद्रा पुढे गेल्यानंतर भगवान आमचं नाव धारण करणार आहे, मेघश्याम, म्हणून आम्हाला आनंद आहे. झालं, मेघांना आनंद आहे, सगळे आनंद आहे. आता आणखीन ऐका, त्या नद्यांचे जे डोह असतात का नाही, नदी वेगळी आणि नद्याचे डोह वेगळे. ते डोह माहिती आहे तुम्हाला, डोहातलं पाणी असतं ते खडूळ पाणी असतं, किंवा आपण फार त्या पाण्याला किंमत देत नाही, महत्त्व देत नाही. आपण काही फार पवित्र स्नान करण्याकरता म्हणून डोहातल्या पाण्याला कुणी जात नाही. ते म्हणतं डोहातलं काय पाणी आहे, ते डोह. सगळ्या नद्यांचे डोह, जेवढे देशामध्ये आपल्या नद्या आहेत त्या सगळ्या नद्यांचे डोह इतके आनंदित मोठमोठ्याने उचळून लागले, आनंद व्यक्त करायला लागले. चंद्राला कळे ना. चंद्र म्हणायला लागला, मी आनंदी आहे, मान्य आहे, कारण माझ्या वंशामध्ये. मेघ आनंदी आहेत, कारण देव त्यांचं नाव धारण करणार आहे. अरे डोहानो, तुम्हाला का आनंद झालाय? तुम्ही का उगीच विनाकारण मोठमोठ्याने आनंद व्यक्त करायला लागलाय? ऐका डोहाने काय उत्तर दिलं. डोह या शब्दाचा अर्थ मी मगाच सांगितलं आपल्याला, आपण त्याला फार महत्त्व देत नाही, ज्याला फारशी किंमत दिली जात नाही त्याला डोह म्हटलं जातं. जाऊ द्या, अगदी तुम्हाला कळेल असा शब्द सांगू. गावामध्ये काही काही अडाणी माणसं असतात,
आणि मग त्या अडाणी माणूस जर आमच्या पुढं जवळ आला आणि आम्ही जर त्याच्याशी बोलायला लागलो तर मग गावातला एखादा शहाणा आमच्या जवळ येतो. मी शहाणा कुठल्याही अर्थाने घ्या तुम्ही, तुम्हाला जसं पटेल तसं. तो शहाणा माणूस आमच्या जवळ येतो आणि तो म्हणतो, महाराज याच्या काय नादी लागला, ते अडाणी आहे, त्याच्या काय नादी लागला, त्याच्याशी फार वेळ घालू नका, त्याच्याशी बडबड करून बसू नका, लोकही तुम्हालाच अडाणी समजतील, त्याच्या नादी लागू नका. अडाणी असा शहाणा म्हणायला लागला. ज्याला आपण फार किंमत देत नाही त्याला काय म्हणतो आपण, अडाणी. ज्याला फार कळत नाही त्याला काय म्हणतो आपण, अडाणी. असा डोह ज्याला फार किंमत नाही, फार महत्व नाही, जरा बोलू अडाणी असलेला तो डोह, आणि तो डोहा आनंद व्यक्त करायला लागला. चंद्राने विचारलं का? ऐका डोहानी काय उत्तर दिलं. त्या डोहानी म्हणजे त्या अडाणी असलेल्या डोहानी सांगितलं, चंद्रा मान्य आहे, आम्हाला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं दर्शन घडतं का न घडतं माहीत नाही, आम्हाला होणार आहे का नाही होणार आहे माहीत नाही आहे, पण आमच्यातल्या एका यमुनेच्या डोहाला मात्र भगवंताचे पाय लागणार आहेत. आमच्यातल्या एका यमुनेच्या डोहाला मात्र पाय लागणार आहेत. कालिया मर्दन करण्याच्या निमित्ताने कृष्ण परमात्मा यमुनेच्या डोहाला स्पर्श करणार आहे. आणि मग यमुनेच्या डोहाला का होईना कृष्ण परमात्म्याच्या चरणाचं दर्शन घडतं ना, मग त्याच्या आनंदामध्ये आम्ही आनंद व्यक्त करून आमचा आनंद व्यक्त करायला लागलोय म्हटलं. जरा बोलू, दुसऱ्याच्या आनंदामध्ये जे आनंदी असतात ते अडाणी. कळालं का नाही आणखीन तुम्हाला? दुसऱ्याच्या आनंदामध्ये जे आनंदी असतात ते अडाणी, आणि दुसऱ्याच्या आनंदामध्ये जे दुःखी असतात ते शहाणे. आता कळालं का? बघा, शहाण्यावरनं तरी अडाण्याचं कळून घ्या. दुसऱ्याच्या आनंदामध्ये ती आनंदी नसतात. बघा तुम्ही, आम्ही जर विचारलं का गेल्या वर्षी तुमच्या घरी आलो होतो, शेजारी काही एवढं बिल्डिंग नव्हती, काही गाडी नव्हती, पण यावर्षी मात्र त्याची माडी झाली आहे, गाडी झाली आहे, तो लगेच म्हणतो, महाराज तुम्हाला माहीत नाही 2 नंबर चालू केलं. हे बघा, हे शहाणा. त्याला पटत नाही, घर बांधलेलं पटत नाही, याला गाडी घेतलेली पटत नाही, याला दुसऱ्याचं काही पटत नाही. पण अडाणी माणूस मात्र दुसऱ्याच्या आनंदामध्ये आनंदी असतो. हा असणारा डोह आनंदी आहे. नद्या आनंदी आहेत, वृक्ष आनंदी आहेत. भगवंताचं येणं झालं. श्रावण वद्य पक्ष आहे, श्रावण महिना आहे, अष्टमी तिथी आहे. भगवान अवताराला येतात आणि आल्याबरोबर जी देवकी भगवंताला पाहते, पाहिल्या देवकीच्या मुखातून शब्द येतात, सोडा सोडा मिठी लफुआ लफुआ जगजेठी, जनी कंसासी कळेल माझ्या बाळासी मारेल. मी कधी कधी अभंगाचा अभ्यास करताना मला आश्चर्य वाटतं की सोडा सोडा मिठी आणि लपवा लपवा जगजेठी, इथला पहिल्या चरणातला जगजेठी या शब्दाला एक अंडरलाईन करा. आणि जनी कंसासी कळेल माझ्या बाळासी मारेल, इथल्या बाळासी शब्दाला एक अंडरलाईन करा. जगजेठी पहिल्या चरणामध्ये आणि दुसऱ्या चरणामध्ये बाळासी. जगजेठी हे कृष्णाला शब्द आहे आणि बाळासी हा कृष्णाला शब्द वापरला. खरं तर जो जगजेठी असतो त्याला बाळ म्हणायचं नसतं, आणि जो बाळ असतो त्याला जगजेठी म्हणायचं नसतं. पण एकाच कृष्णाच्या बाबतीत देवकी मात्र जगजेठीही म्हणते आहे आणि बाळही म्हणते आहे. काय त्याचं कारण आहे? तत्वज्ञानातून एकच कारण देतो. जेव्हा ती जगजेठी म्हणत होते तेव्हा मायेचं आवरण तिच्यावर नव्हतं, आणि जेव्हा ती बाळ आवरण तिच्यावर आलं. विठाला घाबरलेली ही देवकी, घाबरलेला तो वसुदेव भगवंतांनी पाहिलं आणि भगवंतांनी विचार केला की यांची भीती घालवण्याकरता काय करावं. भगवंतांनी हळूच वसुदेवाच्या कानात सांगितलं, मला नंदाच्या घरात कानामध्ये आपणची ठाव नंदा घरी. आता आमची जी व्यवस्था आहे ती नंदाच्या घरामध्ये आहे, तिथं घेऊन चला. झालं. वसुदेवानी टोपीमध्ये घेतलं, उचलीला कमळापती डोक्यावर घेतलं आणि निघाले. यमुनेच्या काठावर आले. काठावर आल्याबरोबर पाऊस चालू होता, पाणी वाढत होतं. वसुदेवाला चिंता पडली की आता काय करायचं.
कसं जायचं पलीकडे? पाणी वाढतं आहे. तसंच धाडस करून आतमध्ये प्रवेश केला. पाणी आणखीन वाढत आहे. पाणी काही कमी व्हायचं दिसत नाहीये. का वाढत होतं त्याची अनेक कारणं सांगितली जातात. मला सगळी कारणं सांगण्यात वेळ घ्यायची नाहीये. अनेक कारणांचा विचार केला जातो. कोणी म्हणतं ती जी यमुना आहे ती भगवत दर्शनाकरता आसुसलेली होती. ती सासू आहे, तिला देवाचं दर्शन घ्यायचं आहे. कोणी म्हणतं ती पत्नी कालिंदी नावाची पत्नी आहे, तिला देवाचं दर्शन घ्यायचं आहे. अन्य भाव त्याचे काढले जातात. झालं दर्शनाकरता ती वाढायला लागलेली यमुना. भगवंतानी शेवटी पाय बाहेर काढला, यमुनेला दर्शन दिलं. आणि मग वसुदेवानी केलेल्या प्रार्थनेने भगवंतानी पाय बाहेर काढून यमुनेला दर्शन दिलं. यमुना नदी खाली ओसरली. भगवान पलीकडे वसुदेवाच्या माध्यमातून पोहोचले. रात्रीची वेळ होती. नंदबाबाच्या घरी पोहोचल्याबरोबर रात्रीच्या वेळेला मध्यरात्री आपल्या डोक्यावर असलेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा वसुदेवाने हातामध्ये घेतला, यशोदेच्या एका बाजूला ठेवला आणि यशोदेला झालेली जी मुलगी आहे ती मुलगी उचलली आणि डोक्यावर घेतली. नीट ऐका, डोक्यावरचा कृष्ण खाली ठेवला आणि खाली असलेली माया डोक्यावर घेतली. मी पुन्हा वाक्य सांगतो, डोक्यावर असलेला कृष्ण खाली ठेवला आणि खाली असलेली माया डोक्यावर घेतली. भगवान हसायला लागले. भगवान हसायला लागले. कुणीतरी विचारलं, का रे कृष्णा का हसायला लागला? ते म्हटले, काही नाही, मी चांगला सुख देणारा डोक्यावर होतो आणि ही दुःख देणारी खाली होती. पण मी सुख देणारा मी खाली ठेवलंय आणि दुःख देणाऱ्या मायेला डोक्यावर घेतलंय. मी ज्यांच्या पोटी जन्माला आलो त्या माझ्या वडिलाचीच ही स्थिती आहे, तर तुमचं काय होईल? भगवान म्हणायला लागले, मी ज्याच्या पोटी जन्माला आलो त्या माझ्या बापाची ही स्थिती झाली तर तुमचं काय होईल? मायेला डोक्यावर घेतलं. वसुदेवजी निघाले. जरा पुढं गंमत ऐका. वसुदेवजी निघाले. डोक्यावर आता कोण आहे? माया. मगाशी येताना कोण होता? कृष्ण. डोक्यावर मायेला घेऊन निघाले. पुन्हा यमुनेच्या जवळ आले आणि आल्यानंतर पुन्हा वसुदेवाला चिंता पडली, आता कसं काय रस्ता मिळणार? मगाशी येताना कृष्ण होता, प्रार्थना केली, रस्ता मिळाला. आता माया घेऊन निघालोय, कसा रस्ता मिळणार? कोण रस्ता देणार? कोण प्रार्थना करणार? ही वसुदेवाच्या अंतःकरणातली चिंता. आश्चर्य सांगू, अहो भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचे पिता असणारे वसुदेवजी मायेला घेऊन यमुनेच्या काठावर आले. आणखीन प्रार्थनाही केली नाही. पाय फक्त लावतात ना लावतात तोपर्यंत यमुनेने रस्ता दिला. अगदी काही न अडचण रस्ता दिला. आश्चर्य वाटायला लागलं. अहो येताना कृष्ण असताना हात तरी जोडावे लागले आणि माया असताना हातही जोडायची गरज पडली नाही का? भक्ती रसायन नावाचा एक ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये हरिसुरींनी काही भाव काढलेले आहेत. त्याच्यामध्ये एक भाव असा काढलाय, नीट ऐका तो भाव. त्याने असा काढलाय, यमुनेने विचार केला आता ताबडतोब रस्ता द्यायचा आहे. का? कारण डोक्यावर कोण आहे? माया. मायेला यमुना ताबडतोब रस्ता देते. साधं सोपं उत्तर देऊ, कोणी वाईट वाटून घेऊ नका. एकच उत्तर आहे, भांडकुदळ बायाला पहिल्यांदा जागा द्यावी, एवढंच उत्तर आहे बघा. म्हणून म्हटलं तुम्ही मनावर कोणी घेऊ नका. हे योग्य मी पटण्याकरता उदाहरण द्यायला लागलो. भांडणारे बाया असतात का नाही, त्यांना पहिल्यांदा रस्ता द्यावा. तिच्याशी भांडणं कुठं करत बसा. यमुनेने विचार केला, ही डोक्यावर कोण आहे? माया. आणि ही माया म्हणजे काय? भांडणारी, विचित्र, अघटित घटना पटियसी सा माया. ही माया म्हणजे करशील तरी नो हे काही, राईचा डोंगर पर्वतराई, अशी माया आहे. यमुनेने विचार केला, हिच्याशी भांडणं करण्यापेक्षा रस्ता द्यावा तिला. एक अर्थ. नाही पटला, दुसरा सांगतो, आता नीट ऐका. यमुना विचार करते, गोकुळामध्ये आलेला जो कृष्ण आहे त्या कृष्णाचा काला माझ्या वाळवंटात झाला पाहिजे. पण भगवान वाळवंटामध्ये काला करायला कधी येतील? जोपर्यंत ही माया इथून जात नाही तोपर्यंत येणार नाही. यमुनेने विचार केला, पहिलं या मायेला माझ्या वाळवंटातून बाहेर ढकलून द्यावं, त्याच्याशिवाय कृष्ण काला करण्याकरता माझ्या वाळवंटात येणार नाही. म्हणून यमुनेने ताबडतोब मायेला रस्ता दिला, असा एक अर्थ सांगितला जातो. झालं. दुसऱ्या दिवशी बातमी सगळीकडे कळाली. गवळण म्हणून गवळणीला पुत्र झाला यशोदेला. सगळ्या गवळणी गोळा झाल्या, यशोदेच्या अंगणामध्ये गोळा झाल्या. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला पाहायला लागल्या. ते रूप काही सामान्य होतं का? भागवताने वर्णन केलंय. त्रिभुवन कमनम तमाल वर्णम रविकर गौरवरांभरम दधाने वपुरलक कुला व्रतान नाब्जम विजय सखेरती रस्तुमिन वद्या. याच्यावर नाथ महाराजांची भाषा अशी आहे, श्रीकृष्णाची या सौंदर्यापुढे लक्ष्मी बोलोनी झाली वेडे, मदन पोटा आले बापुडे, तिथे चंद्र. आणि याच्यावर तुकोबारांची भाषा आहे, राजस सुकुमार मदनाचा विशेष कळा गोपलिया. अत्यंत सुंदर असलेला परमात्मा. गर्दी होत होती, सगळ्या गोपिका येत होत्या, पाहत होत्या. पाहून पाहून काय बोलायचं कळत नव्हतं. एकमेकीकडे पाहायच्या. आपल्याकडे एक पद्धत आहे, लहान मुलगा जन्माला आला की बाया गोळा होतात, गप बसत नाही, उगीच म्हणतात आईवर गेलंय, बापावर गेलंय. तुमच्याकडे म्हणतात का नाही तुमच्या भागामध्ये? आमच्या तर हे खरं सांगू का, हा सगळा चहा पिण्यापुरता कार्यक्रम खरं बघायला गेलं तर. उगा आपलं बसल्या बसल्या काय करायचं म्हणून चाललेलं असतं हे. सगळ्या गोपिका गोळा झाल्या
आणि कृष्णाबद्दल बोलायला लागल्या. काय बोलायचं? कोणी म्हणायचं मातृमुखी, कोणी म्हणायचं पितृमुखी, पण म्हणायचं कसं? देवकीसारखा म्हणावा का यशोदेसारखा म्हणावा, नंदासारखा म्हणावा का वसुदेवासारखा म्हणावा? कोणासारखा म्हणता येत नाही. एक वाक्य सांगू, अहो कोणासारखा म्हणता येणार नाही. का? कारण याच्यासारखं सगळं जगत आहे. हा कोणासारखा म्हणायचा? दयापासून सकळ महिमंडळ हे झाले ना. गोपिका धावतायत, गोपिका धावतायत. जिती गवळण धावते यशोदेच्या अंगणाकडे. भागवतामध्ये एक भाव फार छान काढलाय. काही नाही म्हणे, त्या गोपिका धावत असताना नटून ठटून निघालेल्या त्या सगळ्या गोपिका, डोक्यामध्ये ते फुलं हार वगैरे घातलेले आणि मग धावता असताना ते डोक्यातली फुलं खाली पडली. ऐका, फार गोड भाव आहे. फुलं खाली पडली. काही गोपिकांच्या पायाखाली ती फुलं तुडवली जाऊ लागली. तुडवल्यानंतर त्या गोपिकांना वाटायला लागलं, अरे अरे फुलं तुडवली गेली, आपण ती फुलं नीट केली पाहिजे. म्हणून एक गोपिका थांबली. ते फूल नीट करण्याकरता म्हणून खाली वाकली. ते फूल हातात घेऊन नीट करायला लागल्याबरोबर त्या फुलालाच वाचा फुटली आणि त्या फुलांनी सांगितलं, गोपिके थांबू नकोस, थांबू नकोस म्हटले, वेळ घालवू नकोस. श्रीकृष्ण दर्शनाला तू धावत आहेत ना, मग श्रीकृष्ण दर्शनामध्ये मला नीट करण्याच्या निमित्ताने तुझ्यामध्ये आणि कृष्णामध्ये माझा अडथळा येऊ नको. तू थांबू नकोस, मला नीट करण्यामध्ये वेळ दौडू नकोस, तू जा. आणि त्याच्याही पुढची भाषा वापरली त्या फुलांनी. त्या फुलांनी सांगितलं, गोपिके मला उचलून पुन्हा आता डोक्यावर ठेवण्याचा प्रयत्न करू नको. का? कारण ज्याला कृष्ण दर्शन झालं त्याच्या पायाजवळच राहायचं असतं, डोक्यावर राहायचं नसतं म्हटले. ज्याला कृष्ण दर्शन झालं का नाही त्याच्या पायाजवळ राहायचं आहे. आम्हा फुलांची जागा आता गोपिकांच्या पायाजवळ आहे, कारण यांना कृष्ण दर्शन झालंय. गोपिका धावत होत्या. त्या गोपिका म्हणजे सामान्य नाही, त्या जान वेदगर्भीच्या श्रुती. नाथ महाराज सांगतात, कर्म परश्रुती, ज्ञान परश्रुती, भक्ती परश्रुती, तत्वज्ञान सगळं विस्ताराने सांगत बसत नाही मी आता. आणि मग त्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या या आनंदांमध्ये एक 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 पाहायला गर्दी होत होती. जेवढं सुख आहे तेवढंच दुःखही येत होतं, एक एक संकटही येत होते. ही बातमी कळता कळता महादेवाला, कैलासपती शिवशंकराच्या कानावर ही बातमी गेली, सिद्धेश्वराच्या कानावर ही बातमी गेली, महादेवाच्या कानावर ही बातमी गेली. आणि भगवान शंकरांनी विचार केला, मी ज्या भगवान विष्णूचं श्रीहरीचं रोज भजन करतो, हरी 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 मंत्र हा शिवाचा म्हणती जी वाचा तया मोक्ष, मी रोज हरी हरी म्हणतोय आणि ते माझं श्रीहरी नावाचं दैवत बाळकृष्ण रूपाने गोकुळात आहे, बघायला गेलं पाहिजे, पाहायला गेलं पाहिजे. आणि मग कैलासपती असलेले शिवशंकर, महादेव, सिद्धेश्वर कैलासातून निघाले. निघाल्याबरोबर पार्वतीने विचारलं, ओ कुठे निघालात? बसा खाली. आपल्यालाच म्हणतात अशातला भाग नाही, तिथंही ते रोज चाललेला आहे. कुठे निघालात म्हटले? बसा खाली. पार्वती मातेने असं दरडावून बोलल्याबरोबर महादेवाची काय ताकद आहे महाराज पुढे जायची. महादेवाने सांगितलं, पार्वती कमीत कमी काल्याच्या कीर्तनाला जाताना तरी अडवू नको, काला तरी गाठवू दे. नाही नाही, पण निघालात कुठं? गोकुळात. कशा करिता? बाळकृष्णाला पाहायला. श्रीहरी बाळकृष्ण रूपाने गोकुळामध्ये आहे, त्या बाळकृष्णाला पाहायला निघाला. ऐका, पार्वतीने विचारलं, बाळकृष्णाला पाहायला निघाला? हो. आणि हे असं व्याघ्रांबर गुंडाळलेलं, राख लावलेली, जटा वाढलेल्या, हे असं? महादेवाने विचारलं, का बरं दिसत नाही का? पार्वती मातेने सांगितलं, उगं मी म्हणून. हा, आता हे झाकली मोठ 1.25 लाखाची बरं का. हे रोज आम्ही ऐकूनच फेट्याची पिशवी घेऊन घरातनं बाहेर पडतो. रोज ऐकायचं हे रोज. बरं मी ऐकतो असं माझ्याकडे बघून, हे आम्ही सगळे एकाच जातीचे आहेत, माझी हे जातीची मज भेटू कोणी, सगळ्याला आम्हाला ते ऐकूनच निघावं लागतं. पार्वती मातेने सांगितलं, हे काही बरं दिसतंय का? काय झालं? व्याघ्रांबर गुंडाळलेलं आहे, जटा वाढलेल्या आहेत, महादेव कैलासपती म्हणून तुम्ही निघाला. मग ऐका, पार्वती मातेने सांगितलं, प्रभू तुम्हाला सांगू, बाळकृष्णाला पाहायचं आहे ना, मग ही मोठेपणाची झालर बाजूला टाका. जरा एक वाक्य सांगू, मोठेपणाची झालर बाजूला टाकून मंडपात बसल्याशिवाय भजनाचा आनंद घेताच येत नाही. भजनाचा आनंद घ्यायचा आहे ना, लहान व्हावं लागतं. त्याला मोठं होऊन जमत नाही, मोठं होऊन जमत नाही, त्याला लहान व्हावं लागतं. गुरुवरे दादा सांगत असतात, ऐकलंही असेल तुम्ही, पण दादा आम्हाला सांगत असतात, लहानाचा मोठा होणं शक्य आहे, पण मोठ्याचा लहान होणं फार कठीण आहे. लहानाचा मोठा होणं शक्य, पण एकदा मोठेपण आलं की पुन्हा लहान होणं फार कठीण आहे. त्यांच्या भाषेत सांगू, दादांच्या आमच्या भाषेत सांगू, ते असं म्हणत असतात, टाळ वाजवणारा टाळकरी कीर्तनकार होऊ शकतो, पण एकदा कीर्तन करायला लागला की ती काकड्याला हजर राहील याची गॅरंटी नाही. ते त्यांचे शब्द आहे, म्हणून मी म्हटलं त्यांचे शब्द आहे. फार स्पष्ट बोलणं, जुन्या मंडळींचं स्पष्ट, नाहीतरी काही चुकीचं आहे का? आज आम्हाला जर एखादं मोठेपण आलं की आम्ही सामान्य व्हायला तयार नाही महाराज, पण जोपर्यंत सामान्य लहानपण देगा देवा ही स्थिती येत नाही तोपर्यंत भजनाचा आनंद घेता येत नाही, भक्तीचा आनंद घेता येत नाही.
पार्वती मातेने सांगितलं हे असं जमायचं नाहीये. मग तुम्ही एक काम करा, स्त्रियांची गर्दी लहान मुलाला पाहायला आहे, तुम्ही एका स्त्रीचं रूप धारण करून जा. महादेवाने एका महादेवी नावाच्या स्त्रीचं रूप धारण केलं आणि ही महादेवी गोकुळामध्ये आली. पण या महादेवीला यशोदेचं घर माहीत नाही. येणाऱ्या जाणाऱ्या गोपिकाने विचारलं, थांबा थांबा, मला जरा यशोदेचं घर सांगा, यशोदेचं घर सांगा. एका गोपिकेने सांगितलं, मावशी तुम्ही गोकुळात येऊन इथं यशोदेचं घर विचारता म्हणजे तुम्ही या परिसरातल्याच नाही म्हटले. तुम्हाला यशोदेचं घर माहीत नाही? नाही. सांगू पत्ता? हो, ऐका आता. यशोदेच्या घरचा पत्ता काय सांगितला? त्या गोपिकेने सांगितलं, मावशी एक काम करा, सगळी घरं पाहत जा, ज्या घरात आनंदच आनंद आहे ते घर यशोदेचं आहे म्हटले. ज्या घरात आनंदल्या नरनारी, ज्या घरात आनंदच आनंद आहे ना ते घर यशोदेचं. जाता जाता एक वाक्य सांगतो, आपलं घर किती मोठं आहे त्याच्यावर घराचं घर पण नसतं. आपलं घर किती मोठं आहे त्याच्यावर घराचं घर पण नसतं. आपल्या घरातल्या माणसांची मनं किती मोठी आहेत त्याच्यावर घराचं घर पण असतं. घरातल्या माणसांची मनं किती मोठी. पूर्वी घरं छोटी होती पण त्या घरातल्या माणसांची मनं मोठी होती. आता घरं मोठी झाली. पूर्वी बघा तुम्ही, पाहुणा आला की 3-3 दिवस जात नसे, 3-3 दिवस जात नसते. पूर्वी आम्हाला आठवत आहे, आम्ही काही परंपरेतल्या गावांना जायचो कीर्तनाला, ते सप्त्याला जायचो, 7-7 दिवस राहायचं. आणि आम्ही ज्यावेळेस निघायचो की नाही तेव्हा एसटीने मी बोलतो निघालो ना तर अख्खं गाव स्टँडवर यायचं पाठवण्याकरता त्या महाराजांना. अख्खं गाव. दक्षिणा फार नव्हती त्या काळात, काय 50 रुपये 100 रुपये तेवढी दक्षिणा, पण अख्खं गाव त्या काळामध्ये यायचं आणि डोळ्यातून अश्रू यायचे. आता महाराज गेला का गेला, जाऊ दे आता बोलत नाही मी पुढलं, तेही बघायला कुणी येत नाही महाराज. पण पूर्वीच्या आणि आत्ताच्या काळातला हा फरक आहे. यशोदेने सांगितलं, ज्या घरात आनंदच आनंद आहे ते घर यशोदेचं आहे. त्या गोपिकेने पत्ता सांगितला. महादेवी त्या अंगणामध्ये आली, मोठ्याने हाक मारली, यशोदे सगळ्या गोकुळाला बातमी कळाली तुला मुलगा झाल्याचा. मी एवढी जवळची नात्यातली गोत्यातली मला सांगितलं नाही का ग, विसरलीस का? यशोदेने स्वयंपाकघरातून पाहिलं. यशोदा विचार करते, या बाईला ओळखतच नाही तर सांगायचं कसं काय. आता ओळखायला ही काही जवळ राहते का, कैलासात राहणारी बाई ही, ओळखतच नाही, सांगावं कसं. बाहेर आली यशोदा. नाही नाही मावशी चुकून राहिलं असेल. नाही नाही इतकं कसं काय राहिलं मला सांगायचं का, ओळखलंच नाही. यशोदेने सांगितलं, तसं कसं ओळखलं ना, असं कसं काय. ओळख नसताना बळच ओळख दाखवायला लागली, बळच. आम्ही पण असंच करतो. आम्ही आता मला सांगा, कोराळ्यात किती लोक आहेत महाराज, माझी नजर आहे तिथपर्यंत समाज बसलेला. एवढे सगळेजण तुम्ही बघतायत, तुम्हाला माहिती आहे हे जेवण महाराज बोलले आहेत, सगळ्यांना माहिती आहे. मला काही प्रत्येकाला नावानिशी परिचय असणार. एक तर मला वाटतंय आपला परिचय, मागे एकदा आपण आळंदीत भेटलो, 1-2 फक्त मी ओळखतो, बाकीच्यांना जास्त ओळखत नाही. मामा एक पुढे बसलेले आहेत त्यांना ओळखतो, पण बाकी फारशी काही तोंडा नावानिशी ओळख नाही. पण लोक अशी गमतीची, कुठंतरी बस स्टँडवर गाठ पडतात, जय हरी जय हरी, ओळखलं का, आली का पंचायत. आता आम्ही अशी गमतीचे आहेत, आम्ही म्हणतो अरे बाबा तुम्हाला ओळखायचं नाही तर कोणाला ओळखायचं, देतो ठोकून आम्ही. आपण ते आता आम्ही पाठ केलंय आणि आम्ही आता अभंग पाठ करण्यापेक्षा असलंच जास्त पाठ करायला लागलो आता. आम्ही अरे बाबा काय, आम्ही आपलं असं सांगत राहतो. लोक अशी गमतीची असतात महाराज. यशोदेने सांगितलं, का ग, ती मावशी म्हणायला लागली, यशोदे तू ओळख नाही का. ओळखलं. मग का सांगितलं नाही, विसरले. घेऊन ये बाळकृष्णाला पाहायला आली आहे. यशोदेने विचार केला, नको ती संकट येऊन गेली, हे काही नवीन संकट आणखीन. यशोदेने सांगितलं, तो आत्ताच झोपलाय हे शब्द पाळण्यातल्या बाळकृष्णाने ऐकले आणि बाळकृष्णाने लांबून पाहिलं. बाळकृष्णाने विचार केला, कैलासपती शिवशंकर महादेवीच्या रूपाने मला पाहायला आलेत आणि माझी आई म्हणते मी झोपलो, आणि मी झोपलो तर जग चालेल का. बाळकृष्णाने पाळण्यातून रडायला सुरुवात केली. रडायला लागल्याबरोबर महादेवीने विचारलं, का ग, तो तर रडतोय तू म्हणते झोपलाय. यशोदेने विचार केला, काय करावं या कृष्णाला, जरा गप बसायला काय होतं. लहान लेकरं अशी गमतीची असतात, कीर्तन रंगात आली की रडायला सुरुवात करतात. काय होतं. पण बाळकृष्ण रडायला लागला. यशोदेने लांबून दाखवलं, लांबून नके मांडीवर ठेवलं. बाळकृष्ण महादेवीकडे पाहतोय, महादेवी बाळकृष्णाकडे पाहते. दोघांनी एकमेकाला कडकडून मिठी मारली. हरिहरा भेद नाही नका करू वाद. हरिहराच्या ऐक्याचं सुख गोकुळातल्या लोकांनी पाहिलं. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका. विठाला आनंदल्या नर नारी, सगळीकडे आनंद आहे. गुडिया तोरणे करते कथा गाती गाणे. तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे विठोबा रखुमाये. बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नर नारी.
विठाला विठाला कृष्ण परमात्म्याच्या येण्याने काय काय आनंद व्यक्त झाला हे आपण बोलत होतो. तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे, असा हा बाळकृष्ण तळवे तळ हात टेकेत डाव्या गुडघ्याने, रांगत रंगनी रंगनात तोम्या देखील घेसये. आता जरा धावतं घेऊ आता वेळ, कारण माझ्या अगोदर 1 तासभर तुम्ही उभे आहात. आता ही खरं निष्ठावन मंडळी आहेत म्हणून उभे आहेत. दुसऱ्याला म्हणली असती तू तसाच बस, आम्ही बसतो खाली म्हणले असते. ही निष्ठावन मंडळी आहेत, परंपरेतली मंडळी आहेत. खरं तर 10 वाजताच भजन सुरू झालं, परंतु प्रवासातल्या अडचणीमुळे थोडं 1-2 मिनिटात 5 मिनिटात मी संपून टाकतो. भगवान श्रीकृष्ण परमात्मा थोडे मोठे व्हायला लागले. मोठे होत असताना बाहेर पडले. काही मित्र कंपनी सगळी गोळा केली. पेंद्या सुदाम्या वरज्या वाकड्या बोबड्या हे सगळे मित्र घेतले. त्या प्रत्येकाला घेऊन भगवान श्रीकृष्ण परमात्मा चोऱ्या करायला निघाले. यालं तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरे पुरे म्हणा बरी. सगळ्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी चोऱ्या केल्या. ह्या चोऱ्याच्या तक्रारी गवळणींच्याकडे माध्यमातून यशोदेकडे येऊ लागल्या. पाहती गवळणी नंदाची या पोरे आजी चोरी केली खरे. का नंदाची या पोरे चोरी केली खरे? कारण यावी न हे नासी नव्हे दुसरी ऐसी. अशा पद्धतीचा नाश दुसरा कोणी करणार नाही. मग यशोदेने सांगितलं, कृष्णा आता एक काम कर, ब्रह्मविद्येचा पुतळा गायी राखितो गोवळा. चल म्हटले, गायी घेऊन निघ म्हटले. सगळ्या गायी घेऊन भगवान श्रीकृष्ण परमात्मा यमुनेच्या वळवंटामध्ये येतात. गायी राखत असताना सगळे गोपाळ आले आणि म्हणायला लागले, कृष्णा काहीतरी खेळ खेळले पाहिजेत. मग एक काम करा, माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातून सगळी निवड झाली. खेळ खेळणं सुरू झालं. खेळ खेळून झाल्यानंतर गोपाळांनी सांगितलं, कृष्णा आता मात्र खांदी भार पोटी भोग, काय खेळायची सुख म्हटले. एक काम करा, चला वळू गायी बैसू जेऊ एकी ठाई, बहु केली वन पाया पिठी झाला शेण. सगळ्या गायीच्या वळत्या करणं म्हणजे इंद्रियांच्या वळत्या करणं. सगळ्या इंद्रियांच्या वळत्या श्रीकृष्ण परमात्म्याच्या ठिकाणी ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी केल्या. आपापली शिदोरी मांडा. कोणती शिदोरी? प्रारब्ध रूपी शिदोरी. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरिकृपे त्याचा नाश झाला. सगळ्या प्रारब्ध रूपी शिदोरी देवाच्या समोर मांडल्या. देवाने तो काला केला आणि हा काला प्रत्येकाला वाटायला सुरुवात केली. आजी ओसा अमरावती काला पाहावया येती, देव विसरती देह भावा पुला, उच्चिष्टाकारणे देवजळी झाले मासे. अशा पद्धतीने काला जो यमुनेच्या वळवंटात झाला, त्याच्यानंतर चंद्रभागेच्या वळवंटामध्ये झाला आणि त्याच्यानंतर मात्र गावोगावी होऊ लागला. तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम, वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. ज्ञानेश्वर सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे कोऱ्हाळे तालुका बारामती जिल्हा पुणे. विनीत समस्त ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळ तसेच युवक मंडळ कोऱ्हाळे. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.